नमस्कार, मी अनिल बोकील. अर्थक्रांतीच्या उत्तराच्या प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या भागामध्ये आपण एक जे आदर्श कर प्रणाली असते त्याचे कुठले तत्व आहे त्याच्यावर आपण काही तत्वांचा आपण मागोवा घेतलेला आहे. ह्या भागात आपण असं बघूया की आता उरलं अजून काय तत्व असतील की जे आदर्श कर प्रणालीसाठी ती आवश्यक आहेत. अगदी ती छोटी काही तत्व आहेत की जसं आहे लवचिकतेचं तत्व, म्हणजे कॅनन ऑफ इलेस्ट्रिसिटी असं त्याला म्हणतात. इलेस्टिकचा अर्थ असा आहे की इतकी लवचिकता हवी आहे कर प्रणालीमध्ये की संकटाच्या काळात किंवा आपत्कालामध्ये सरकारला अगदी छोट्याशा काही गोष्टी बदलून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करता येईल का. आता याच्यामध्ये सध्याची जर आपण कर प्रणाली बघितली तर ती तशी खूप आता ताठर झालेली आहे. तिची रिजिडिटी खूप वाढली आहे. आता आपण ह्या करोना काळात बघतोय की सरकारला प्रचंड गरज आहे सध्या महसूल जास्तीची, कारण लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाहीये, लोकांना अन्नाचा पुरवठा करायला लागणार आहे, खूप उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. सरकारला एकीकडे संरक्षणाचे प्रश्न गंभीर होत आहेत, त्याही आघाडीवर करायचे. इन्फ्रास्ट्रक्चर जे संरचनात्मक ऑलरेडी कामं चाललेली आहेत त्याला प्रचंड महसुलाची गरज आहे आणि देशाचं उत्पादन मात्र थांबलेलं आहे. आता अशा वेळेला सरकार कर महसूल कुठून आणणार. तर आत्ताच्या सरकारने जे काही आपल्याला दिसतंय त्यांना एक सगळ्यात लवचिक जो कर जो दिसतोय तो म्हणजे आहे इंधनावरचा कर. आपण जसं पेट्रोल आणि डिझेलवर बघतोय याच्यावर सगळे केंद्र सरकार राज्य सरकार ह्याच्यावरच कर भार वाढवत चालली आहेत आणि याचा एक असा परिणाम झालेला आहे की आपल्याला तो दिसतोय की इंधनाच्या किमती मात्र प्रचंड वाढल्यात. अर्थात इंधनाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम सार्वत्रिक होत असतो. त्याला स्पायरल ऑफ इन्फ्लेशन असं ज्याला म्हणतात की जे वाढतं म्हणजे आवर्तनीय वाढत जातं. कारण एकदा इंधनाच्या किमती वाढल्या की वाहतुकीचा खर्च वाढतो. इंधनाच्या किमतीमुळे जो आपल्याला ऊर्जा लागते, आपली बरीचशी ऊर्जा औष्णिक ऊर्जा याच्यामधून आपण वापरतो. आपल्या कारखाने जे चालतात त्या औष्णिक ऊर्जा त्याचा मुख्य स्रोत आहे. औष्णिक ऊर्जा सुद्धा बऱ्याचशा अंशी आज डिझेलवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्याच्या ऊर्जेची किंमत वाढण्यामुळे इनपुट कॉस्ट वाढते, त्याच्यामुळे वस्तू सुद्धा महाग होतात. जशा वाहतुकीच्या खर्चामुळे सेवा खर्च सुद्धा वाढतो, उत्पादनाचाही खर्च वाढतो. स्वदेशी माल किंवा स्वदेशी सेवा या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुलनेमध्ये स्पर्धात्मकता आपली कमी होते. पण आता आपल्याकडे ह्या घडीला दुसरा कुठला पर्याय नाही आहे. कारण इन्कम टॅक्स वाढवणं हे आता इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या ऑलरेडी नोकऱ्या जायला लागलेल्या आहेत. लोक खाली घसरत आहेत. म्हणजे उत्पन्नाच्या याच्यामध्ये जो आतापर्यंत जो एक आपल्याला एक अशी दिशा दिसत होती की आपला जीडीपी वाढत जातोय, पण आता मात्र सध्या आपल्याला दिसतोय की जीडीपी घसरतोय थोडासा. पण जीडीपी जिथे आता वाढताना दिसतोय आपल्याला तो फक्त व्यापारातला आणि बाहेरचा प्रचंड पैसा इथे आत येतोय, त्याच्यामुळे तो आपल्याला वाढताना दिसतोय. अमेझॉन सारख्या मालाचं वितरण करणाऱ्या सेवा किंवा झोमॅटो किंवा ओला उबेर याच्या वाहतुकीच्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला उठाव दिसतोय. पण उत्पादनामध्ये आणि ज्या खरोखरीच्या ज्या सेवा आहेत म्हणजे जिथे शिक्षण क्षेत्र असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हा ग्राफ खाली येताना दिसतोय. तर अशा वेळेला आपल्याला आता काय करायला लागेल. म्हणजे डिझेल आणि पेट्रोल जवळपास 100 रुपये लिटर ह्या क्रॉस करून गेलेले आहेत आणि याच्यामध्ये एक प्रकारे थोडासा आक्रोश लोकांच्या मध्ये आपल्याला दिसायला लागलाय, कारण ही महागाईला फार मोठ्या चालना मिळते. तर ह्या पद्धतीने जर आपण टॅक्सेशन वाढवत गेलो तर हा काही खूप मोठा आणि सुलभ सरळ रस्ता नाहीये. आणि त्याऐवजी जर आपण बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स बघितला तर तो सगळ्यात सोपा आहे लवचिकतेच्या दृष्टीने. आता समजा आपण 2% सजेस्ट केले आणि सरकारने ते स्वीकारलं आणि अशी जर कोरोना काळ आला किंवा आपत्काल कुठला आला, लढाईचा प्रसंग आला किंवा कुठे पुराचे प्रसंग आले तर सरकार अत्यंत थोडंसं पर्सेंटेज वाढवून म्हणजे 2च्या ऐवजी 2.2% किंवा 2.1% गरजेप्रमाणे ते पर्सेंटेज जसं वाढवून सरकार महसूल गोळा करू शकतं आणि ते मात्र लोकवित्ताच्याकडे म्हणजे पब्लिक फायनान्स कडनं डायरेक्ट जाऊन आपल्याकडला लोकांना मदत करता येऊ शकते, थेट मदत करू शकता येते. त्यामुळे लवचिकतेच्या तत्वावर बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स हा प्रचलित कर प्रणालीपेक्षा खूपच जास्त चांगला आहे. आता दुसरा प्रिन्सिपल आहे की हा कन्व्हिनियंट आहे का, म्हणजे लोकांना सोयीस्कर आहे का, ज्यांना कर भरायचा आहे त्याच्यासाठी ही कराची पद्धती ही सोयीस्कर आहे का. तर बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स हा सगळ्यात सोयीस्कर ह्याच्यामुळे आहे कारण त्याच्यामध्ये टॅक्स भरणा हा करायचाच नाहीये. टॅक्स भरणा होऊनच आपल्या अकाउंटला पैसा येणार आहे आणि कॅश ट्रान्झॅक्शनवर तर टॅक्सच असणार नाहीये.
त्याच्यामुळे कॅनन ऑफ कन्व्हिनियन्स ह्याच्यामध्ये तो सगळ्यात जास्त चांगला बसतोय. लवचिकतेच्या तत्वावर पण बसतोय, तो कन्व्हिनियन्सच्या तत्वावर बसतोय, तो उत्पादकतेच्या तत्वावर बसतोय, तो समतेच्या तत्वावर बसतोय. अशामुळे ही जी कर प्रणाली आहे बँक ट्रान्झॅक्शन टॅक्सची, ही आदर्श कर प्रणालीच्या सर्वच्या सर्व जे काही तत्व आहेत त्याच्यामध्ये परिपूर्ण आणि परफेक्ट बसते. आता आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मग ह्याच्यात नक्की प्रॉब्लेम कोणाचा आहे, नक्की शंका आहेत काय, नक्की कोणाचे प्रश्न आहेत. आता अर्थक्रांतीच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले अर्थक्रांतीला, त्यातले आपण काही प्रश्नाचा मागोवा घेऊ. आता त्यात खूप मोठ्या प्रमाणात एक प्रश्न विचारलाच जातो आहे की याचा कॅस्केडिंग इफेक्ट काय असतो, म्हणजे अवर्तनीय परिणाम याचा कसा होईल. कारण एकदा मी एखादी वस्तू घ्यायला लागलो, म्हणजे कुठलीही वस्तू किंवा सेवा मी विकत घ्यायला लागलो, तर अर्थात माझ्याचकडनं हा टॅक्स वसूल केला जाणार आहे. त्यामुळे मी जेवढ्या वस्तू सेवा घेईल त्यावर मला ह्याचा टॅक्स द्यायलाच लागेल. अर्थात एक गोष्ट बरोबरच आहे, कारण शेवटी कर सुद्धा देशाच्या अर्थचक्रातनच तो गोळा केला जातो, तो असा बाहेरून कुठून आणलाच जात नाही. फक्त याच्यामध्ये एकच आहे की हा जो कर आहे तो उपभोग किंवा उत्पन्न या दोन्ही स्रोतातनं घेतला जात नाहीये. हा जातोय जे ट्रान्झॅक्शन होत आहेत, म्हणजे जेव्हा ते धड तो ह्याचा पण खर्च नाहीये, उपभोगाचा पण नाहीये आणि तो उत्पन्नाचा पण नाहीये. बँकेची जेव्हा ट्रान्झॅक्शन होतील किंवा डिजिटल आपले जे काही व्यवहार होतील त्या व्यवहारावर हा टॅक्स घेतला जाणार आहे. आणि तो घेतला जाणार आहे तेव्हा आपल्याला कुठलाही भरणा करायचा नाहीये, त्यासाठी कुठलं चलन भरायचं नाहीये, कुठला एक आपल्याला कुठलीही त्याची प्रोसिजर पूर्ण करायची नाहीये. कर भरणा होऊनच आपल्या अकाउंटला पैसे येणार आहे. आता आपण जेव्हा इन्कम टॅक्स भरतो किंवा जेव्हा आपण जीएसटी रिटर्न फाईल करतो तेव्हा आपल्याला पूर्ण त्याची माहिती द्यायला लागते की आपल्याला किती उत्पन्न आहे, आपल्याला त्याचं कर पात्र उत्पन्न किती आहे, कुठल्याच्यात आपण त्याच्यात बसतो आणि कुठल्या कुठल्या स्लॅबमध्ये आपल्याला विचार करायला लागतो, त्याचं टॅक्सेशनचे विचार करून आपल्याला आपल्याकडनं कर भरणा करायला लागतो, त्याचं चालन भरून मग आपल्याला पैसा भरणा करायला लागतो. जीएसटी मध्ये पण तसंच होतं की आपल्याला इनपुट क्रेडिट म्हणजे पाठीमागून आपल्याला किती त्याचा परतावा मिळणार आहे आणि आपल्याला किती देय कर आहे, त्या दोन्हीतला फरक आपल्याला आधी भरून द्यायला लागणार आहे. म्हणजे तो आपल्याला आधी तो कागदपत्रे पूर्ण आपल्याला ती परिपूर्तता करायला लागते, म्हणजे ती भरणा करायला लागते. मग त्याचे ऑडिट होतात, मग त्या ऑडिटवर सगळे सोपस्कार करायला लागतात. मग त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी मधलं करप्शन येतं, त्याचा आतमधला जो काही थोडीशी ढवळाढवळ आपण म्हणू आपल्या व्यवहारात, ही सगळी काही त्याच्यात होतेच. आणि ही जी नोकरशाही आहे त्यांना एकच काम आहे की सरकारला महसूल मिळवून देणं. त्यांचं उत्तरदायित्व करदात्याला चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट देणं हे नाहीच आहे. ते दिलं तर ते त्यांचे उपकार आहेत, म्हणजे करदात्यावरचे. त्यांना एकाच बाजूनी त्यांची तशी बघितली तर त्यांची बांधिलकी आहे. ती बांधिलकी म्हणजे की त्यांना कराचा महसूल पुरेसा आपण मिळवून देतोय का सरकारला, एवढंच. पण हा एका बाजूला करदाता आणि दुसऱ्या बाजूला शासन व्यवस्था ह्या मधला तो दुवा असायला पाहिजे. पण तसं न होतं आता काय होतं की फक्त महसुलाचा भरणा करणे किंवा महसूल गोळा करणे एकाच बाजूने त्यांचं पूर्ण कल असतो आणि दुसऱ्या बाजूने करदात्याला ते थोड्या पद्धतीने, म्हणजे आपण असं जर बघायला लागलो तर ते थोडासा त्रासदायक कसं करता येईल हे पण ते बघितलं जातं. त्यातनं लाचखोरी वाढते, खंडणीखोरी वाढते, हे सगळ्या काही गोष्टी घडतात. बँक ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या पद्धतीत हे घडणारच नाहीये, कारण तिथे टॅक्सचा भरणा करायचाच नाहीये. टॅक्स भरणा होऊनच अकाउंटला पैसे येणार. त्यामुळे मधली एवढी पूर्ण नोकरशाहीची गरजच असणार नाहीये. आता हा जो प्रश्न येतो की कॅस्केडिंग किंवा आवर्तनीय परिणामामुळे जे किमती वाढतील का, तर हे काही गोष्टीत घडतील, पण ज्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन किंवा मूल्यवर्धन जसं जसं ज्या वस्तूत होत जातं तसं तसं त्यातनं कराचं हे पण वाढत जाईल, कर भरणा पण तिथे वाढत जाईल. ज्या गोष्टीचं मूल्य जास्त आहे आणि त्याचा जो उपभोग घेतला जाईल त्याच्यावर तो कराचा भरणा पण जास्तच पडेल. अगदी उदाहरणासाठी मी नेहमी गेल्या वेळेस मी गेल्या भागात हा उदाहरण सांगितलं आहे. एक नॅनो कार आहे, एक मर्सिडीज कार आहे. मर्सिडीज कार समजा 1 कोटीला मिळते आणि नॅनो कार जी आहे ती 2 लाख रुपयाला मिळते. आता 2 लाखावरचे 2% तर तो 4,000 रुपये होईल. पण 1 कोटीवरचे 2% म्हटल्यानंतर ते 2 लाख रुपये होतील. म्हणजे कॅस्केडिंग हे असल्यामुळे हा कॅस्केडिंग इफेक्ट तिथे ते होत नाहीये, कारण ते प्रमाणात आहे, एकच नाहीये. टॅक्सचा दर एक नाहीये, टॅक्सचा दर एका प्रमाणात आहे, म्हणजे समप्रमाणात आहे, तो एकच नाहीये. उदाहरणार्थ आपण जर असं म्हणालो असतो की सगळ्या कारवर 5,000 रुपये टॅक्स,
मग ते मर्सिडीजवर सुद्धा 5,000 आला असता आणि नॅनोवर सुद्धा 5,000 आला असता. मग तेव्हा मात्र हे समतेचं तत्व पाळलं गेलं नसतं. पण आता हे सम प्रमाणात टॅक्स असल्यामुळे जो गरीब आहे तो त्यातल्या कमी मूल्याची वस्तू किंवा सेवा वापरतोय त्याला कमी टॅक्स द्यायला लागेल, आणि जास्त मूल्याची आणि जास्त ह्याची वस्तू किंवा सेवा जो उपभोग घेईल त्याला त्या प्रमाणात तो टॅक्स त्याच्याकडनं जास्त भरला जाईल. तुला भरायला लागणार नाही, तो भरला ऑटोमॅटिकली जाईल, कारण तो बँकेच्या ट्रान्झॅक्शन, कारण त्याला जिथून पैसा मिळणार आहे त्याच्यावरच टॅक्स लागणार आहे, देण्याच्या अकाउंटवर त्याला टॅक्स लागणारच नाहीये. आणि हे सम प्रमाणात आहे, सारखा टॅक्स हा नाहीये, त्याच्यामुळे याचा कॅस्केडिंग इफेक्ट होण्याची शक्यता नाही. उलट आजच्या ह्याच्यामध्ये हे जे उपभोगाचे जे सगळे हे आहेत जीएसटी सहित, तो शेवटी एकावर एक व्हॅल्यू ऍडिशन वरचा टॅक्स वाढत जात जात तो शेवटी जो कन्झ्युमर किंवा कस्टमर आहे त्याला तो भरणा करायला लागतो. आणि मग असं घडतं की 100 रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल जे असेल ते मर्सिडीज साठी सुद्धा त्याच रेटने मिळतं आणि एका रिक्षावाल्याला सुद्धा त्याच भावात मिळतं. मर्सिडीज बेन्झ साठी ती कदाचित एक जास्त आरामदायक सुविधा आहे, पण रिक्षावाल्यासाठी तो उपजीविकेचं सगळ्यात प्रमुख असं त्याचं साधन आहे. इथे मात्र मूलतः समतेच्या तत्वाचं उल्लंघन होतं. आणि बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये तसं होणारच नाहीये, कारण एकदा बीटीटी लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे मूल्य इतक्या खाली येतील आणि ते एका बेसिक लेवलवर येतील आणि त्याच्यात फक्त 1 ते 2% जो काही बीटीटीचा रेट असेल तेवढाच भाव वाढ होईल, पण ती सगळ्यांनाच सारखी असेल. तेव्हा ती रिक्षावाल्याला सुद्धा तेवढाच कमी याच्यात असेल. आत्ता गंमत अशी होतीये की श्रीमंतांच्याकडनं जास्त टॅक्स भरणा करायच्या नादामध्ये आपण गरिबांना जास्त पिळवणूक करतोय. आणि बीटीटीचा या बाजूने जेव्हा विचार व्हायला लागेल तेव्हा त्यातली परिपूर्णता आपल्या लक्षात येईल की बीटीटी ही किती चांगली पद्धत असू शकेल. आत्ताच्या याच्यापेक्षा ती खूप जास्त चांगली असेल. तर मुळात हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की ह्या बँक ट्रान्झॅक्शन टॅक्सचा परिणाम, कॅस्केडिंग परिणाम, म्हणजे आवर्तनीय परिणाम काय असतील. तर ती काहीच असणार नाही. शेवटी सरकार किती टॅक्स घेऊ शकतं, तर त्यांच्या खर्चाच्या साठी जेवढे गरजेचे आहे, म्हणजे पब्लिकसाठी जो खर्च करायचा आहे, लोकांच्यासाठी जो खर्च करायचा आहे, लोकवित्तासाठी जी खर्चाची तरतूद करायची आहे तेवढा तर टॅक्स सरकार घेणारच आहे. ते जर टॅक्सच्या पद्धतीने नाही मिळालं, टॅक्सच्या रूपात नाही मिळालं, तर सरकार नोटा छापणार किंवा पैसा जास्तीचा पुरवठा करणार, त्यातनं महागाई वाढणार. आणि ही वाढलेली महागाई गरिबांना जास्त त्रासदायक असते. आणि महागाईला एका प्रकारे अप्रत्यक्ष कर असंच समजलं जातं, कारण ती प्रत्येकाच्याकडनं घेतली जाणारच आहे. महागाई हा सुद्धा प्रत्यक्ष कराचा एक भागच आहे. सरकारला तर आपण करातनं पुरेसा महसूल नाही देऊ शकलो तर मग सरकार मग आपल्या पद्धतीने बाहेरच्या देशांचं कर्ज घेईल, अंतर्गत कर्ज घेईल आणि मग व्याजाचे पैसे सुद्धा शेवटी करातनच भरणा करायला लागतील. शेवटी कुठल्याही पद्धतीने सरकारने महसुलाचा स्रोत जर मिळवायचा प्रयत्न केला तर त्याचा शेवटचा परिणाम हा प्रत्येकाच्या याच्यावर तो जाणारच. प्रत्येकाला आपापल्या उपभोगातनं, आपल्या उत्पन्नातनं त्याचा भरणा करायला लागणार. हे प्रत्येकाला ती राष्ट्रीय जबाबदारी असल्यामुळे प्रत्येकावर डोक्यावर येतच असते. फक्त ती अत्यंत पारदर्शक, अकाउंटेबल, म्हणजे ज्याची आपल्याला पूर्णतः हे ठेवू शकतो आपण, ज्याचा ताळा ठेवू शकतो, ज्याचा नफा तोटा आणि त्याची किती मिळते याच्या व्यवस्थित आपल्याला जर त्याची दृश्यता पाहिजे असेल तर बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स हा सगळ्यात आदर्श कर प्रणाली आहे. आता हे कॅस्केडिंगचं झाल्यानंतर आणखी असे काही प्रश्न विचारले जातातच की बँकेच्या ट्रान्झॅक्शनवर जर टॅक्स लागायला लागला तर लोक सगळे मग कॅशकडे, व्यवहारकडे वळायला लागतील आणि बँकेचे व्यवहार कोणी करणारच नाही. आता ही इतकी मोठी गंमत आहे. शेवटी खरं 1 आणि 2% टॅक्स वाचवण्यासाठी बँकेच्या व्यवहाराच्या सुरक्षितता, सुविधा कोणी सोडेल असं नाही आहे, असं होऊ नाही शकत. पण तो कराचं इतकं प्रमाण कमी असणार आहे की त्याच्यामुळे ते सोडणं ही असुरक्षिततेच्या दृष्टीने फारच मोठी हे असणार आहे, किंमत असणार आहे, की हे सोडायची गरजच नाही आहे. कारण त्याच्यातनं जितकं आपण रोखीने व्यवहार करायला लागू तेवढे आपली असुरक्षितता वाढत जाईल. कारण अर्थक्रांतीच्या प्रस्तावात एक गोष्ट आहेच आहे की एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर रोखीचे व्यवहार असतील तर कायदेशीर त्याला संरक्षण मिळणार नाही. आता उदाहरणार्थ मी सांगितलं की मी एखादा मोबाईल विकत घेतला आणि तो मोबाईलची किंमत 15,000 रुपये, त्याचा मी 2% टॅक्स वाचवायचा मी प्रयत्न केला. आता 15,000चे 2% येणार आहेत किती? 30 रुपये.
तर 30 रुपये जर मी वाचवायचा प्रयत्न करायला लागलो तर मला त्याचा जो आहे 300 रुपये आहे. हा जर मी वाचवायचा प्रयत्न करायला लागलो तर मला त्याची गॅरंटी वॉरंटीच मिळणार नाही. मी एवढ्या छोट्या किमतीसाठी मग मी हे करीन का? हे करणारच नाही. अर्थात विचार करणाऱ्याला, मुक्त विचार करणाऱ्याला हे काही प्रश्न येऊ शकतात, पण व्यवहारात हे प्रश्न नाही असू शकत. याचं कारणच आहे कारण हा इतका छोटा कर आहे, तो सगळ्यावर बसणार आहे. बरं, मी ज्यांना पैसे देणार आहे तो कशासाठी ही जबाबदारी घेईल? तो म्हणेल की मी 2% ऍड करून लावलेत, मला तू चक्क बँकेतनं पैसे दे, मी ही कॅश घेणार, मग मी माझ्याकडे ठेवणार, त्याची चोरी झाली ती जबाबदारी मी का घेऊ? ती बँकेच्या अकाउंटला येऊन दे. बरं, इन्कम टॅक्स पण निघून जाणार असल्यामुळे मग आता मला किती माझ्या अकाउंटला पैसा असेल तर मला त्याची जबाबदारी काहीच नाहीये. जबाबदेही ज्याला म्हणतात, कारण तो टॅक्स भरून आलेला पैसा आहे. सृजनतेची जी माझी क्षमता आहे, म्हणजे संपत्तीची निर्माण करण्याची क्षमता, त्याच्यावर मी खूपच छान होईल. त्याप्रमाणे मला बँकेचं आणखी जास्त कर्ज मिळेल, म्हणजे बँकेची पत माझी वाढत जाईल. त्यातनं बँकेचे कर्ज पण मला जास्त मिळायला लागतील, माझे व्यवहार मला जास्त मोठे करता येतील. त्यामुळे ह्या पद्धतीची जी विचार असतात की लोक रोखीकडे जातील, हे तितकंसं खरं नाहीये. त्यात अजून एक कारण आहे की आपण जसं ह्या प्रस्तावातच सांगितलंय की मोठ्या मूल्याच्या नोटा हळूहळू आपण काढून टाकणार आहोत. पण छोट्या मूल्याच्या नोटा अशा मोठ्या प्रमाणात घेऊन जाणं, 1,00,000 रुपयाच्या नोटा आपल्याला 50 आणि 100च्या नोटांच्या मूल्यामध्ये त्याची वाहतूक करणं, त्याची हाताळणी करणं इतकं सोपं नाही आहे. ते अत्यंत असुविधाकारक आहे. आणि 1 आणि 2% वाचवण्यासाठी कुठलाही जो खरोखरी व्यापारी आहे, हा ज्यांनी व्यापार कधीही केलेला नाही, उद्योग कधीही केलेला नाही, असे विचारवंत मात्र असे प्रश्न नक्की विचारू शकतात. पण कुठलाही व्यापारी, कुठलाही उद्योजक अशा पद्धतीने तो विचार पण नाही करणार, कारण त्याला मूल्यवर्धन करायचं आहे. ते मूल्यवर्धन त्याला आता ह्या टॅक्सच्या चोरीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतंय. त्याचं कारण हे टॅक्सचे रेट इतके मोठे आहेत आणि मोठ्या नोटा उपलब्ध आहेत म्हणून त्याला ते शक्य पण आहे. पण जेव्हा टॅक्सचे रेट इतके कमी होतील, जिथे भरणा करण्याची किंवा त्याची टॅक्स काय म्हणतात त्याला, टॅक्स आपण भरण्याची कुठली जिम्मेदारी नाहीये, टॅक्स भरूनच अकाउंटवर पैसे येणार आहेत, तेव्हा ती जिम्मेदारी संपणार आहे. कुठलंही उत्तरदायित्व त्याच्यावर असणार नाहीये. त्यामुळे हे असे जे प्रश्न आहेत हे फक्त थिओरिटिकल काही लोक विचारू शकतात, पण ते व्यावहारिक पातळीवर तर हे प्रश्न तसे बघितले तर ते फक्त इमॅजिनरी अशा लेवलवर जातात. हा प्रश्न तसा विचारला बऱ्याच ठिकाणी जातो की महाराष्ट्रासारखं एखादं प्रगत राज्य आहे की तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते, तिथे तर महसूल पुरेसा मिळेल, पण जिथे बिहार आहे, जिथे ओरिसा आहे, जिथे आपण असं एखादं आणखी उत्तर प्रदेश सारखी जी आर्थिकदृष्ट्या जी मागासलेली जी राज्य आहेत, तिथे एवढे आर्थिक व्यवहार होत नाहीयेत. मग त्यांना बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स मधनं त्यांना कराचा पूर्तता होणारच नाही या राज्याला. किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा मुंबई, पुणे, नागपूर अशी जर मोठी शहरं सोडली तर जिथे छोटी गावं आहेत, नंदुरबार आहे, गडचिरोली आहे, मराठवाड्यातली बरीचशी गावं आहेत, बरेचसे जिल्हे आहेत, तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आर्थिक व्यवहार होत नाहीयेत, उलाढाल होत नाहीये, तर तिथे करांचा भरणा कमी पडेल, हे घडेल. पण याच्यात आपण अशीच मांडणी केलेली आहे की त्या त्या गावाचा महसूल मिळेलच, पण त्याशिवाय राज्य वित्त आयोग आणि वित्त आयोगाची रचना ही संविधानातनी केलेली आहे. ती कॉन्स्टिट्युशनल ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे त्याला कोणीही धक्का लावू शकत नाहीये. समजा आता महाराष्ट्राचं टॅक्स कलेक्शन खूप झालं, तर त्यातला जो सेंट्रलचा जो स्टेट आहे 0.7% आपण जो उदाहरणासाठी सांगितलाय, त्यातला सगळ्याच्या सगळा तो ह्या मागास राज्याकडे जाऊ शकतो, बिहार, उत्तर प्रदेश, कारण महाराष्ट्राला तर आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे, कारण तिथे ऑलरेडी ट्रान्झॅक्शन जास्त होत आहेत. म्हणजे इथे परिपूर्णतः सगळीकडे असं सर्व व्यापक अशी ती प्रगती होणार आहे, सर्वसमावेशक प्रगती आपण ज्याला म्हणतो. जसं मुंबई, ठाणे, पुणे इथले आर्थिक व्यवहार जर मोठे असतील तर तिथला जो राज्याचा महसूल असेल, राज्य महाराष्ट्राचा, तो महसूल सगळा नंदुरबार, गडचिरोली आणि अशी छोटी छोटी जी गरीब जिल्हे आहेत त्यांच्याकडे तो वित्त आयोगाच्या मार्फत जाईल. तशी ऑलरेडी ती रचना तिथे आहेच आहे, त्याला वेगळं काहीच करायला लागणार नाहीये. त्याच्यामुळे उलट याचा इतका चांगला परिणाम होईल. आता आपण बघतोय की महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मूळ स्रोत होता जकात किंवा इथले लोकल टॅक्स होते, ते आता आपण सगळे जीएसटीला जोडले गेलेले आहेत. जीएसटीचा भरणा झाल्यानंतर ती भरणा तिकडे तो गावागावाच्या पर्यंत पोहोचणं, त्याच्यावर प्रचंड ताण येतोय सध्या प्रशासनावर, आणि हा महसुलाच्या बाजूने येतोय. आणि आपण बघतोय की अशी जी मधली शहरं आहेत आणि छोटी शहरं आहेत त्यांच्या संरचना आता फार मोठ्या ह्याच्यात धोक्यात आलेल्या आहेत.
त्यांचं मेंटेनन्स करताना मेटाकुटेला आले इथलं प्रशासन. उलट बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स सारखा अत्यंत जिवंत स्त्रोत जर मिळायला लागला तर ह्या प्रत्येक गाव पातळीपासून इथल्या सगळ्याची प्रगती एका विशिष्ट वेगाने विशिष्ट दराने सतत होत राहील आणि पूर्ण भारताचा समान आणि समतल विकास होत राहील. आणखी एक प्रश्न विचारला जातो की इतकं चांगलं आहे तर मग हे आतापर्यंत का नाही झालं. आता खरं सांगायचं म्हणजे या प्रश्नाच्या उत्तराची मांडणी आश्चर्याची बाब आहे. कारण या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाणिज्याचे कॉलेजेस आहेत, सरकारचे आणि टॅक्सेशनवरचे एवढे प्रचंड कॉलेजेस आहेत, एवढ्या संस्था आहेत, अभ्यासक संस्था आहेत, यांच्याकडनं ही मांडणी का नाही झाली. खरं सांगायचं म्हणजे ही परिस्थिती आहे, याच्यावरचं काय असं सांगता येणार नाही. कारण त्याचं त्या पद्धतीने विचार कदाचित झालाच नाही. टॅक्सेशनला आपण फक्त अटळ म्हणून स्वीकारताना फक्त तिथल्या तिथे छोट्या छोट्या रिपेअर करत गेलो. पण पूर्णतः नवी कर व्यवस्था अस्तित्वात येऊ शकते का याच्यावर कदाचित विचारमंथन झालंच नाहीये. आणि इथे मात्र अर्थक्रांतीचा प्रस्ताव आहे तो अत्यंत अभिनव ठरतो. हा अभिनवपणा जो आहे ना तो थोडासा अर्थक्रांतीला त्रासदायक होतोय. आहे खूप सोपा, पण मग आतापर्यंत का नाही झाला याचं उत्तर कोण द्यायचं अर्थक्रांतीकडे सुद्धा नाहीये. पण हे का होऊ नये याचा मात्र कुठलाच प्रश्न नाहीये की हे व्हायला हवं पडतंय. आता मी ह्या भागात इथे थांबतोय आणि पुढच्या भागामध्ये आणखी काही प्रश्न आहेत का आणि त्या प्रश्नावर काय उत्तर असू शकतील तर पुढच्या भागात मी आपलं परत स्वागत करेन. धन्यवाद.